नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे, जानकीने ऐश्वर्याकडे जाऊन खूप मोठी एक चूक केलेली आहे म्हणून ऋषिकेश आता तिच्यावर खूप असा रागवलेला असतो। ऋषिकेश म्हणत असतो की काही झालं तरी मात्र आता जानकी आपल्यामध्ये कोणताही असा विश्वास राहिलेला नाही, यापुढे जे काही होईल तर ते फक्त तुझं पाहशील। कारण आता ऋषिकेश जानकीपासून अगदी झोपायला सुद्धा लांब झोपतो। तो जानकीचं बोलायला सुद्धा तयार नसतो आणि जानकीला म्हणत असतो की जे काही करायचं आहे ते शेवटी तूच करू शकते, कारण तू चूक तर केली आणि त्या चुकीला आता माफी नाही। तेव्हा आता जानकीला खूप असं वाईट वाटत असतं। जानकी ही ऋषिकेशला खूप समजावते की ऋषिकेश हे बघा, अहो मी त्या ऐश्वर्याचं ऐकलं केवळ आपल्या माणसांसाठी, आपल्या माणसांना आपलं तोडून नाही चालणार आणि जर आपण एकमेकांशी असंच भांडत राहिलो तर मात्र ही स्पर्धा कशी जिंकायची। ऋषिकेश इतका रागवलेला असतो। ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, अगं स्पर्धा जिंकून तरी काय करायचं आहे, कारण ज्या स्पर्धेसाठी आपण एकत्र इतके मेहनत लावून प्रयत्न केले होते तर त्यातील एक गुण तर आयता सायता तू त्या ऐश्वर्या आणि सारंगला मिळवून दिला आणि तू त्यांच्या अगदी बोलण्याचं ऐकते, कारण तुला आता आपले काहीच गरज राहिलेली नाही। तू फक्त विचार करते त्या रणदेव्यांचा आणि तुला असं वाटतं की ते रणदेवे अजूनपर्यंत आपली फॅमिली आहे। आत्तापर्यंत त्यांनी तुला इतका त्रास दिला तरीसुद्धा तू त्यांच्यावर विश्वास ठेवते, त्यामुळे इथून पुढे जानकी आता मी तुझ्याबरोबर स्पर्धा नाही खेळू शकत। जानकी म्हणते की ऋषिकेश हे बघा, अहो शेतकऱ्यांचा विचार करा, ही स्पर्धा आपल्याला खेळणं आणि जिंकणं खूप महत्त्वाचं आहे। एकदा तरी तुम्ही विचार करा आणि ऐश्वर्या तेच तिला हवं आहे की आपल्यामध्ये भांडण लावून ती ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करते आणि तिला असंच वाटतं की आपण भांडावं, आपल्यामध्ये मतभेद होऊन आपण एकमेकांपासून दूर जाऊन ही स्पर्धा आपण जिंकू नये आणि जर आपण असेच वागत राहिलो तर नक्की मात्र ही स्पर्धा आपण हरू शकतो। तरीसुद्धा आता ऋषिकेश काही ऐकत नाही। जानकी ऋषिकेशला समजावून इतकी वेडी होते पण ऋषिकेश काही एक ऐकायला तयार नसतो, कारण ऋषिकेशचा खूप मोठा स्वाभिमान जानकीने दुखावलेला असतो, विश्वास तोडलेला असतो। कारण आता जानकी खोटं सुद्धा बोललेली असते, खोटं बोलून ती आता रणदिव्यांच्या घरात गेलेली असते आणि आता इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग तर इतके छान तयार होतात, अगदी सुमित्रा आईचा म्हणजे ऐश्वर्याचं ऐकून आज आशीर्वाद न घेता स्पर्धा खेळायला निघून गेलेले असतात आणि आता सर्वांसमोर जानकी आणि ऋषिकेश यांची बदनामी होत असते, कारण त्यांचा एक गुण हा सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांना का देण्यात आला हे सर्व आता तेथे अनाऊन्स करून सांगितले जात असतात। तेव्हा मात्र आता सर्व गावात चर्चा सुरू होते की असं काय झालं असेल आणि तेव्हा आता जे आपले अंकुशची अंशुमन आहे तर त्या अंशुमन सरांनी मात्र आता सर्वांसमोर सांगितलेलं असतं की हे बघा, जानकी रणदिवे यांना ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांना लाच देताना रंगेहात पकडले, त्यामुळे त्यांनी जो एक गुण कमवलेला आहे त्यातील जे 2 गुणापैकी एक गुण त्यांना देण्यात येत आहे। हे ऐकल्यानंतर आता सर्व गावागावात चर्चा म्हणजे माणसात चर्चा सुरू होते। सर्वजण म्हणतात की आमच्या जानकी वहिनी असं नाही करू शकत, परंतु तरीसुद्धा मात्र एक गुण जानकीला दिला म्हणून आता ऋषिकेशला खूप राग येतो। ऋषिकेश आता म्हणत असतो की काही झालं तरी मात्र आता ही स्पर्धा खेळायचीच नाही आणि जानकीची साथ तर द्यायचीच नाही, पण आता जो काही आता हा टँक भरण्याचा गेम आहे तर शेवटी मात्र आता ऋषिकेश ऐकायला तयार नसतो, तो स्वतः आपल्या हाताने टँक भरत असतो। जानकी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की हे बघा ऋषिकेश, आपल्यातील कॉर्डिनेशन किती आहे हे आपल्याला माहिती आहे, आपण त्यांना आपल्यातील कॉर्डिनेशन दाखवून देऊ। प्लीज ऋषिकेश, मनातील राग काढून टाका, आपण गेमवर फोकस करूया, त्यामुळे आता हा गेम आपण जिंकू शकतो, त्यासाठी आपल्याला काहीतरी असा स्ट्रॅटेजी प्लॅन करावा लागेल ना। तर ऋषिकेश रागानेच म्हणतो की काय जानकी, कसला प्लॅन? मला आता कोणताही प्लॅन बिन करायचा नाही, जे काही गुण मिळवले होते ना ते फक्त तुझ्यामुळे आपण गमावले, म्हणून ऋषिकेश आता खूप असा भडकतो। हे बघून आता ऐश्वर्या आणि सारंग तर लगेच खुश होतात, परंतु अवंतिका आणि सौमित्र यांना खूप असं वाईट वाटतं। जानकी सांगत असते की अहो प्लॅन तर करावाच लागेल, प्लीज त्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवा। ऋषिकेश म्हणतो की तुझ्यावर विश्वास ठेवायचा का? आता एक विश्वास तर तू गमावला, त्यामुळे आता तू विश्वास सोडूनच बोल। तेव्हा आता जानकी म्हणलेले असते की ऋषिकेश इतकं तोडून बोलू नका, काही झालं तरी हे शेतकऱ्यांसाठी आपल्याला हे सर्व करावे लागेल। तेव्हा ऋषिकेश कुठे ऐकायला तयारच नसतो आणि आता स्पर्धेला सुरुवात सुद्धा होते। तर ऐश्वर्या अगदी तोलात म्हटलेली असते की
चीटिंग तर स्पर्धकाने करायलाच नको, कारण खोटं वागलं तर शेवटी सत्य काय आहे ते तर येतच. म्हणजे खोटं कोण वागतं? ऐश्वर्या वागते आणि त्याचे आरोप मात्र ती आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांवर करते. परंतु तिला हे माहिती नसतं की जरीही एका गेममध्ये ऋषिकेश आणि जानकी हारलेले असतात, परंतु आता त्यात त्यांची एकमेकांना साथ मिळाली नाही म्हणून ते हारतात हे आता सर्वांना दिसून येते. परंतु आता जो काही पुढचा गेम आहे तर आता जानकीने ऋषिकेशला अगदी मनोभावाने तयार केलेलं असतं, कारण ऋषिकेश आता जानकीची माफी मागतो आणि जानकीसुद्धा आता ऋषिकेशची माफी मागते आणि त्यांच्यातील जे काही कॉम्बिनेशन आहे तर ते एकमेकांना अगदी साथ द्यायला पुरेसं असतं. म्हणून आता जो काही हा टँक भरण्याचा गेम आहे तर तो अवंतिका आणि सौमित्र या दोघांनी जिंकलेला असतो. तरीसुद्धा आता जानकीला आनंद होतो, परंतु ऋषिकेश आणि जानकी हा गेम तर हारतात, कारण जानकीने इतकं समजावलेलं असतं की अहो प्लीज तुम्ही त्या ऐश्वर्याच्या नादाला लागू नका. म्हणजे ऐश्वर्याने जे काही केलं ते आपल्यात भांडणं लावण्यासाठी केलं आणि तिला ही स्पर्धा जिंकायची आहे म्हणून ती हे सर्व नाटक करते. त्यामुळे आता एक गेम आपण हरलो, परंतु यापुढच्या गेममध्ये आपण नाही हरू शकत, कारण जानकीने इतकं समजावूनसुद्धा ऋषिकेशने ऐकलेलं नसतं आणि ऋषिकेश अगदी अहंकारामध्ये तो जानकीकडे लक्ष द्यायला तयार नसतो. अगदी एकमेकांची साथ न घेता ऋषिकेश फक्त स्वतःच्या हाताने तो टँक भरत असतो आणि जानकी मात्र अगदी ओरडू दमलेली असते. म्हणून शेवटी जानकीच्या हातातील पाय घसरून बादली खाली पडते आणि खाली पडल्यानंतर मात्र आता ऐश्वर्याला खूप असा आनंद होतो, परंतु अवंतिका आणि सौमित्र त्याच अगदी ऐश्वर्या आणि सारंगच्या संधीचा वापर करून घेऊन लगेच आपला टँक पूर्ण करतात. तेव्हा आता काही कमी वेळात त्यांचा टँक भरतो, म्हणून या स्पर्धेचे विनर शेवटी ते बनतात. त्यानंतर आता पुढचे जे काही 5 गेम उरलेले आहेत तर ते जानकी ऋषिकेश यांना सुद्धा अगदी मनोभावाने खेळायचे असतात, म्हणजे एकमेकांच्या साथीने. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये जो काही आता हे म्हणजे वाईटपणा आलेला आहे, दोघांमध्ये मतभेद झालेले आहे, एकमेकांमध्ये विश्वास नाही असं जी त्यांची परिस्थिती झाली, तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि जानकी परत आता एक होतात आणि एक झाल्यानंतर मात्र एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन ते आता पुढचा कोणता गेम आहे तर ते खेळायला अगदी सज्ज असतात. आणि आता दोघं एकत्र आल्यानंतर म्हटलं तर आता हे गेम तर अगदी एका हाताने जिंकणार असतात, कारण त्यांचा गेम जिंकणं बाहे हात का खेळता. आता जानकी ऋषिकेश यांना आपल्या दोघांची चूक समजते आणि ऐश्वर्या कोणत्या आपल्या संधीचा फायदा घेते हे आता त्यांच्या लक्षात आल्यानंतर मात्र आता पुढचा जो काही गेम आहे तर तो आता जो 3 पायाची शर्यत, म्हणजे आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांचेही पाय एका म्हणजे असे एकमेकात बांधले जातात आणि त्या दोघांचे पाय एकच मोकळे असतात आणि ह्या 3 पायाच्या शर्यतीमध्ये आता दोघांना ही स्पर्धा जिंकायची असते आणि त्यासाठी त्यांनी अगोदर प्रॅक्टिस तर खूप केलेली असते, परंतु आता ऐश्वर्या यात पकडली जाणार असते, कारण ऐश्वर्या आता जो काही सुनील आहे तर त्या सुनीलकडून जे काही अगोदर त्याचे अपडेट घेत असते तर त्यात मात्र आता ऐश्वर्या फसणार असते. परंतु आता जानकी आणि ऋषिकेश हे एकमेकांच्या जवळ येतात आणि देवी आईचा आशीर्वाद घेऊन ठरवतात की आता काही झालं तरी आता इथून पुढील जे गेम आहे तर ते आपण जिंकायचे. म्हणून आता जानकी खूप खुश होते, कारण ऋषिकेश आता जोमाने तयार झालेला असतो आणि जानकीला परत एक संधी देतो की आता जोपर्यंत या ऐश्वर्याच्या तू कधीही प्लॅनमध्ये फसू नको आणि त्या सारंगच्या सुद्धा. तेव्हा जानकीने समजावलेलं असतं की ऋषिकेश त्या ऐश्वर्याला एकही संधी आपण द्यायची नाही, कारण आपल्यामध्ये जर मतभेद झाली आणि तुमचा त्रास, तुमची जी काही चिडचिड, तुमचा राग वाढावा यासाठी हे प्रयत्न करते, परंतु आता पुढच्या गेममध्ये मात्र तसं व्हायला नको. तेव्हा आता स्पर्धेला सुरुवात होती. तर मित्रांनो, आता 18 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये काय होतं हे आता बघूयात, कारण आता ऋषिकेश आणि जानकी हे स्पर्धा खेळण्यासाठी मैदानावर येतात. ऋषिकेशला त्याची चूक समजते आणि जानकीने सुद्धा आता तिची चूक मान्य करून आता दोघांमध्ये सामंजस्य वाढलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो की जानकी, कालचा राऊंड मी माझ्यामुळे हरलो होतो. तर जानकी म्हणते की जे झाले ते झाले ऋषिकेश, परंतु आता मात्र एकमेकांच्या साथीने जिंकूयात. म्हणून जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या हातामध्ये हात देतात, एकमेकांकडे बघत आता ही स्पर्धा खेळण्यासाठी तयार होतात आणि चल आता एका पायावर उभं राहून आपण ही स्पर्धा जिंकूयात. जानकी तर अगदी खुश असते आणि आता त्यांचे पाय बांधले जातात. तेव्हा आता अंशुमन म्हणतात की चला आता ह्या 3 पायाच्या शर्यतीमध्ये कोणती जोडी जिंकते म्हणून. आता
आता ऐश्वर्या सारंग आणि सौमित्र अवंतिका, जानकी ऋषिकेश या तिघांमध्ये आता ही म्हणजे या जोड्यामध्ये ही स्पर्धा लागलेली असते। परंतु आता जानकी ऋषिकेशने ठाम असा निश्चय केलेला असतो की काही झालं तरी आता यापुढचे सर्व राऊंड जिंकायचे म्हणजे जिंकायचे आणि आता या 3 पायाच्या शर्यतीमध्ये आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी नंबर पटकावलेला असतो। तेव्हा एकमेकांच्या हातामध्ये हात देत आणि एका पायाने चालत आपले जानकी आणि ऋषिकेश मात्र या 3ही जोड्यामध्ये आता पुढे विनर बनलेले असतात आणि एकमेकांकडे बघून अगदी खुश होतात आणि आता या स्पर्धेचे जे काही विनर आहे तर ते आपले जानकी आणि ऋषिकेश यांनी म्हणजे बनवलेला असतो, कमवलेला असतो आणि आता जो काही एक गुण त्यांनी गमावलेला आहे तर तो गुण सुद्धा आता ऐश्वर्याच्या या नालायक कृतीमुळे आपल्या जानकी ऋषिकेश या दोघांना मिळणार असतो। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।